क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू। नागभीड तालुक्यात थरारक घटना। पट्टेदार वाघाने महिलेला जंगलात केले ठार। रोजीरोटीसाठी जंगलात गेली पण परतलीच नाही, किटाडी मेंढा परिसर हादरला। चंद्रपूर जिल्ह्यातून अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। नागभीड तालुक्यातील किटाडी मेंढा जवळील हनुमान मंदिर परिसरातील जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार वनिता शंकर उईके या आज 19 मे रोजी सकाळी अंदाजे 8:30 ते 9 वाजेच्या सुमारास इतर महिलांसोबत तेंदूपत्ता संकलनासाठी वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 69 मध्ये गेल्या होत्या। काही वेळानंतर वनिता उईके दिशेनाशा झाल्याने सोबत असलेल्या महिलांनी शोध घेण्यास सुरुवात केली। त्यानंतर गावातील नागरिकांना माहिती देण्यात आली। गावातील काही नागरिक जंगलात पोहोचले असता अंगावर काटा आणणारे दृश्य समोर आले। पत्तेदार वाघ वनिता उईके यांच्यावर हल्ला करून त्यांना खात असल्याचे दिसून आले। काही काळ वाघ मृतदेहाजवळच बसून असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस विभाग आणि वन विकास महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकाटे तसेच वन विकास महामंडळाचे ST वाडिवा यांनी घटनास्थळी पाहणी केली। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। दररोजच्या उदरनिर्वाहासाठी जीव धोक्यात घालून जंगलात जाणाऱ्या गरीब कुटुंबांच्या वेदनादायी वास्तवाला या घटनेने पुन्हा एकदा समोर आणले आहे। तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। या घटनेमुळे किटाडी मेंढा परिसरात शोककळा पसरली असून वनिता उईके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।